फ्रेंड्स, कैसे हो आप। तो मैंने स्टैंडर्ड फोर्थ का मराठी ये सब्जेक्ट सिखाना चालू किया है। तो आप डेली लेक्चर्स मेरे देखो। तो फर्स्ट आपको स्टँडर्ड फोर्थ का एक पोएम होगी पहिली, धरतीची आम्ही लेकरं अशी पोएम होगी आपको। विषय मराठी इयत्ता चौथी। तर त्याचे शब्दार्थ आपण पाहणार आहोत। आता मराठी विषय चालू आहे म्हणून मी मराठीत बोलते। ओके, शब्दार्थ बघा। आता शब्दार्थ म्हणजे काय, जी कवितेत जो शब्द अवघड शब्द येत असतात बघा, कवितेत अवघड शब्द येतात ते तुम्हाला आडले तर तुम्ही हे शब्दार्थामध्ये पाहिजे असतात। काय काय शब्दार्थाचा आपल्यालाच अर्थ माहिती नसतो, म्हणजे काय काय शब्दांचा कवितेत असे शब्द असतात ज्याचा आपल्यालाच अर्थ माहिती नसतो। मग अशा शब्दांना बाजूला घेऊन त्याचा अर्थ वाईज लिहायचा असतो व्यवस्थित, त्याला म्हणतात शब्दार्थ। कळालं शब्दार्थ मीनिंग, डेफिनेशन कळालं तुम्हाला? ओके, तर बघा, धरतीची म्हणजे काय, मातीची, धरतीची। हां, दुसरं लेकरं म्हणजे काय, मुले, सुपुत्र। लेकरं म्हणजे काय, मुले। आता बघा, आपल्या आईला कसं आपण मुले आहोत, तर तसं लेकरं म्हणजे काय, मुले, सुपुत्र। भाग्यवान म्हणजे काय, नशीबवान। भाग्यवान म्हणजे काय, नशीबवान म्हणजे किस्मतवाले। ओके, सांगती। आता सांगतीचा अर्थ तुम्हाला माहिती असणार आहे का? नाही, तर ही कवितात हा शब्द आलाय, सांगती। सांगती म्हणजे काय, सोबतीने, एकमेकांबरोबर। दुसरं मेहनत म्हणजे काय, कष्ट। त्या कष्टाचा अर्थ आपल्याला माहिती, पण मेहनत काय काय माहिती नसेल तर मेहनत सुद्धा घेतलाय शब्दार्थामध्ये। म्हणजे मेहनत म्हणजे काय, कष्ट। जमिनीवर म्हणजे काय, जमिनीवर। वरीसबरी म्हणजे काय, वर्षभर। वरीसबरी हा शब्द आला असेल कवितात, त्याचा अर्थ आहे वर्षभर। डुले म्हणजे काय, डोलते, नाचते। आता बघा, आपण कधी कधी नाचतो तेव्हा कवितेत त्या अर्थाला काय आलाय, डुले आलाय, त्याचा अर्थ डुले। मग डुले म्हणजे काय, डोलते, नाचते। तर तुम्हाला टीचरांनी वरात विचारलं की शब्दार्थ अर्थ सांगा, डुले म्हणजे काय, लगेच तुम्ही हात वर करून सांगू शकता, डोलते, नाचते। ओके, ये हो गया। अगला शिवर मतलब क्या, शेत, वावर। शिवर म्हणजे काय, शेत। गावाकडे तुम्ही पाहिला असेल खूप वेळा, शेत, वावर। शेतलाच काय म्हणतात, वावर म्हणतात। शाळू म्हणजे काय, भात। आता कवितेत शाळू असा आलाय शब्द, पण शाळूचा अर्थ काय, भात आहे। जुंधळा म्हणजे काय, जोंधळा। ज्वारी म्हणजे काय, ज्वारीची भाकर तुम्ही खात असाल, आई करत असेल घरात। ओके, मोती म्हणजे काय, दाणे। चमकत्याती म्हणजे काय, चमकतात। सालभरी म्हणजे काय, वर्षभर। सालभरी म्हणजे काय, वर्षभर। स्थापू म्हणजे काय, स्थापना करू, निर्मिती करू। पोलादी म्हणजे काय, पोलादी म्हणजे कणखर, मजबूत। हां, त्याला म्हणतात पोलादी। ऐक्यता म्हणजे जूट, म्हणजे एकत्र। ओके, धनी म्हणजे काय, मालक। आता मालक कशाला म्हणतात, दुकानात एखादा गल्ल्यावर बसलेला माणूस, त्याला काय म्हणतो आपण, मालक म्हणतो, त्यालाच मालक म्हणतात। म्हणजे धनी हाही अर्थ होतो, म्हणजे एखाद्या मुलीचा पती, त्याला म्हणतात धनी म्हणजे काय, मालक। चाकर म्हणजे काय, नोकर कशाला म्हणतात, बघा, काय काय मोठ्या घरात कामाला असतात ते लोक, त्यांना काय म्हणतात, नोकर म्हणतात। मग त्याला कवितेत काय शब्द आलाय, चाकर म्हणजे काय, नोकर। तर मी कविता शिकवली नाही, त्याचे शब्दार्थ घेतलेत, कारण शब्दार्थ सगळ्यात महत्त्वाचे। कविता वाचून आपल्याला लगेच कळणार नाहीत, कारण त्याच्यात अवघड शब्द असतात। तुम्ही कविता वाचली, मग तुम्हाला एखादा शब्द आडला, तुम्ही याच्यात बघू शकता की याचा हा अर्थ आहे, मग तुम्हाला लगेच समजून जाईल तुमचं। ओके, तर शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीवर नोट करा, लिहा व्यवस्थित आणि लर्न करा। तर शब्दार्थ तुम्हाला कळाले असतील, व्यवस्थित लिहा आणि परत एकदा वाचा। तर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुम्हाला काही गोष्टी आडल्या असतील किंवा तुम्हाला काहीतरी माझ्याकडून शिकून घ्यायचं असेल तर कमेंट करा। ओके,
थैंक यू सो मच एंड बाय। मिलते हो हम नेक्स्ट वीडियो में एंड तब तक आप ऐसे ही पढ़ाई करते रहो। स्कूल स्टार्टिंग होने वाला है एंड सपोर्ट करो हमारे वीडियोस को, जिसके वजह से हम और भी स्ट्रगल करते रहेंगे और प्रोग्रेस करेंगे वीडियो में। ओके एंड अभी मैं नेक्स्ट टेबल्स लर्न करने वाली हूँ, टेबल्स लेने वाली हूँ। सेकेंड वीडियो टेबल्स का ही आएगा। ओके 2 से 10 तक टेबल्स आएगी। ओके चलो नेक्स्ट वीडियो में मिलते हैं, तब तक बाय बाय।